मित्रांनो, कामिनीने घातली चक्क कमळीच्या आईला म्हणजेच गौरीला गोळी. तर दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा आजी वाचवू शकतील का आपल्या गौरीला? तर कमळीला समजेल का राजन आणि अन्नपूर्णा आजींबाबतचं मोठं सत्य? तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या गौरीने फायनली आपल्या कमळीला राजन आणि अन्नपूर्णा आजींबाबत सगळं सत्य सांगितलेलं असतं. म्हणजेच तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या कमळीला फायनली आता गौरी ठरवते की सगळं सत्य सांगून टाकूया, कारण की गेले एवढे वर्ष कमळीने हे सगळा त्रास सहन केला आहे. त्याच्यामुळे तिला आता त्रास सहन करायची गरज लागली नाही पाहिजे. त्यासाठी काही जरी झालं तरी कमळीला तिच्या वडिलांचं सत्य सांगून टाकूया. पण कामिनी आता त्याच गावामध्ये पोचलेली असते. दुसरीकडे राजन, अन्नपूर्णा आजी सगळेजण त्याच गावामध्ये आलेले असतात. कारण की आता सगळ्यांना असं वाटत असतं, म्हणजेच कामिनी आलेली असते ते म्हणजे कमळी आणि गौरीला संपवण्यासाठी. तर अन्नपूर्णा आजी आणि सोबतच राजन यासाठी आलेला असतो की त्यांना काही जरी झालं तरी पण आता कमळीला आणि तिच्या आईला भेटायसाठी ते आलेले असतात. म्हणजेच पहिला महत्त्वाचा मुद्दा तर हाच आहे मित्रांनो, की राजनला आणि अन्नपूर्णा आजींना अजूनपर्यंत काहीच सत्य समजलेलं नसतं कमळी आणि गौरीबाबतचं. तर दुसरीकडे मात्र कामिनी आता चक्क कमळीच्या आईला मारण्यासाठी आलेली असते आणि सोबतच मात्र तिला कमळीला पण संपवायचं असतं. तर आता एकीकडे ही गौरी आपल्या कमळीला सगळं काही सत्य सांगते की तिचे वडील काय आहेत, कशा आहेत, काय करत आहेत, त्यांचं लग्न कसं झालं, त्यांनी लहानाचं मोठं हिला कसं केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये मात्र सगळ्यात मोठी फूट पडलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता ऋषी तुम्ही पाहिलेच असेल की बंड्याला कॉल करून सारखा आपल्या कमळीबाबतची चौकशी करत असतो. म्हणजेच ऋषीला वाटत असतं की काही जरी झालं तरी कमळीवरती काही संकट यायला नको. त्यासाठी ऋषी ठरवतो की आता मी स्वतः देखील आता कमळीच्या गावाला जातो, कारण की तिला असं मी एकटीला संकटात नाही सोडू शकत. पण आता सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की नयनतारा ऋषीला सांगते की काही जरी झालं तरी तू मात्र तिकडे जाणार नाहीयेस आणि त्या कमळीचं ह्या घरात परत नावही घ्यायचं नाही, कारण की तिचा आणि आपला काहीच संबंध नाही आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर मित्रांनो असा असतो. दुसरीकडे मात्र आता आपल्या कमळीला गौरी सगळं सत्य सांगत असते आणि ज्यावेळेस मात्र कमळी हे सगळं सत्य ऐकत असते त्यावेळेस मात्र कमळीच्या डोळ्यात पाणी येत असतं, कारण की कमळीला सगळं काही सत्य असं समजतं की तिच्या आईने आतापर्यंत किती खस्ता खाल्लेल्या आहेत. म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की तिने कशाप्रकारे कमळीला सांभाळलेलं असतं, किती साऱ्या संकटातून तिला वाचवलेलं असतं. आणि फायनली मेन महत्त्वाचा मुद्दा आलेला असतो ते म्हणजे आता तिच्या वडिलांबाबत सगळं सत्य सांगायचं आणि नाव सांगायचं. तर कमळीने कधी स्वप्नात पण विचार केला नसेल की तिचे खरे वडील राजन आहेत म्हणून, कारण की तिला आत्तापर्यंत कधी वाटलंच नव्हतं की राजनचा आणि तिचा काही संबंध असेल म्हणून. तर दुसरीकडे अन्नपूर्णा आजी राजन त्या गावात पोहोचतात आणि सगळ्या लोकांना विचारपूस करतात की इथे कमळी मोहिते कुठे राहते. त्यावेळेस मात्र सगळी लोक ऐकून म्हणतात की कमळी मोहितीचं घर तिकडे वरती डोंगर दिसतोय ना त्या साईडला आहे. तर सगळ्या लोकांना विचारत अन्नपूर्णा आजी आणि सोबत राजन त्या कमळीच्या घराकडे निघालेले असतात. दुसरीकडे मात्र कमळी आणि कमळीची आई दोघीजण देखील आता एका टेकडीवरती थांबलेले असतात आणि त्या ठिकाणी मात्र आपली गौरी कमळीला सगळं सत्य सांगत असते. तर कामिनीचे का आता एका गुंडाला बंदूक देते आणि म्हणते की गोळी घाल आणि त्या मुलीला संपव. तर आता कमळीला मारायचं असतं पण ती गोळी चुकून कमळीच्या आईला लागते आणि कमळीची आई तिथेच खाली पडते. तर आता कमळीला हा सगळा प्रकार पाहून सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि कमळीला समजतं की हा कोणीतरी हल्ला केला आहे, म्हणजेच कमळीची आई आता मृत्युमुखी पडलेली असते असं सगळ्यांना वाटतं. दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा आजी त्याच गावामध्ये कमळीच्या घरापर्यंत पोहोचतात. पण तेवढ्याच सगळी लोकं आता टेकडीकडे का धावतात, कमळी आरडाओरडा का करते हे सगळं पाहून लोक तिकडे धावपळ करत असतात. पण दुसरीकडे राजन, अन्नपूर्णा आजी विचार करतात की काय झालं असेल म्हणून लोक एवढी धावपळ करत आहेत. तर राजन तेवढ्यात आता कमळीच्या घरापर्यंत पोहोचलेलाच असतो, पण आता त्याला देखील माहीत नसतं की मुळात तो ज्या घरात गेलाय त्या घराचं आणि त्याचं काही नातं आहे म्हणून, कारण की त्या घरामध्ये अशा काय काय वस्तू असतात त्या पाहिल्याच्या नंतर राजनच्या पायाखालच्या आता जमीन सरकणार आहे. दुसरीकडे कामिनीला वाटते की आता त्या कमळीच्या आईचा तर खेळ संपलाय. खरं तर मारायचं कमळीला होतं, पण त्याच्यामुळे ते देखील तिथून पळून जातात, कारण की आता गावातली लोक तिथे जमतात. तर दुसरीकडे आता कमळीच्या आईला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असतं, कारण की आता कमळीला सत्य समजलेलंच होतं तिच्या वडिलांचं, पण तेवढ्यात हा सगळा प्रकार घडलेला असतो. म्हणजेच आता सगळ्यात मोठं कहाणीत नवीन ओळण येणार आहे. दुसरीकडे मात्र आता राजन, अन्नपूर्णा आजी यांना काहीच माहीत नसतं की नेमकं काय चाललंय. तर कमळीला आणि सोबतच मात्र सरोजला भेटण्यासाठी ते लोक आलेले असतात, पण त्यांना माहीतच नसतं मुळात की कमळीची खरी आईच तीच राजनची बायको आहे म्हणून. तर राजन आता कमळीच्या घरामध्ये जातो त्यावेळेस मात्र राजन कमळीच्या आईला आवाज देत असतो. तो ज्यावेळेस मात्र त्या घरात एंट्री करतो त्यावेळेस मात्र त्याला भिंतीवरती सगळ्यात पहिले तर आबांचा फोटो दिसतो आणि त्याला हार दिसतो. त्यावेळेस मात्र राजनला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि म्हणतो की आबांना काय झालं, आणि आबा तर खरे तर माझ्या गौरीचे बाबा होते, मग हे असं कसं. म्हणजे राजनला विश्वासच बसत नाही की तो नेमका कोणत्या घरात आलाय. राजनला वाटतं की
हे खरंच कमळीच्या आईचं घर नसेल. आणि त्याच्यानंतर राजन आतमध्ये गेल्याच्या नंतर राजन परत एक भिंतीवरती फोटो पाहतो. त्यामध्ये गौरी, कमळी आणि सोबतच मात्र आबा ह्या तिघांचा फोटो असतो. आणि राजनला खात्री पटते की त्याची मुलगी म्हणजेच खरी कमळी आहे ती. आणि ते कळाल्याच्या नंतर राजन म्हणतो की काही जरी झालं तरी मला लवकरात लवकर यांना शोधलं पाहिजे. तर दुसरीकडे कामिनीच्या गुंडांनी आता कमळीला मारायचा पण प्लॅनिंग केलेलं असतो. तर आता गौरीलाच घेऊन मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की कमळी गावातील लोक हॉस्पिटलला धावपळ करताना दिसतील आणि कमळी रडते, ओरडते, आरडते, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी. पण त्यावेळेस मात्र सगळ्या लोकांना असं वाटेल की आता कमळीची आई तर काही जिवंत वाचणार नाहीये, कारण की ह्या कामिनीने सगळ्यात मोठा डाव केलेला असतो. तर मित्रांनो, याच ठिकाणी मालिकेत सगळ्यात मोठं वळण आहे. म्हणजेच तुम्हाला समजेल की एकीकडे कामिनीने ह्या कमळीच्या आईला का मारलेलं असतं, कारण की जेणेकरून कमळीला तिच्या वडिलांचं सत्य नको समजायला. आणि जर कमळीला समजच नाही की तिचे वडील कोण होते, तर त्याच्यानंतर ती गौरी जर मेली तर त्याच्यानंतर कमळीला कोणच सांगणार नाही की तिचे वडील कोण होते. मग कमळीला कसा हक्क गाजवता येईल तिच्या प्रॉपर्टीवरती. दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा आजींना पण कोणीच सांगू शकणार नाही की कमळीच खरी त्यांची नात आहे म्हणून. म्हणजेच कामिनीच्या डोक्यात हे असतं की जर कमळीची आई जर मरली तर त्याच्यानंतर कमळीला सत्य समजणार नाही, मग त्याच्यानंतर मी कमळीचा कधी पण काटा काढू शकते. तर दुसरीकडे ऋषीच्या मनामध्ये सगळ्यात भयंकर प्रश्न हा निर्माण झालेला असतो की कमळीच्या आईवरती हल्ला कोणी केला असेल, त्याच्यामुळे मला लवकरात लवकर तिथं गेलं पाहिजे. तर आता नयनतारा ऋषीला वॉर्निंग देते, तू जर ह्या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर परत तुला या घराच्या आतमध्ये स्थान भेटणार नाहीये. तर ऋषी ते सगळ्या गोष्टी ऐकून घेतो आणि ऋषी डिसाईड करतो की मला ह्या घरामध्ये जरी स्थान नाही भेटलं तरी चालेल, पण मी आता कमळीकडे जाणार, कारण की ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि ऋषी फायनली आता त्या घरातून बाहेर पाऊल टाकतो. तर दुसरीकडे रोहितला असं वाटतं की त्याने आजपर्यंत ज्या गोष्टीची वाट पाहिली ती त्याच्या आयुष्यात भेटलीच. फायनली ऋषी या घराच्या बाहेर निघाला, त्याच्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी माझी. पण नयनतारा ऋषीच्या पागे धावपळ करत असते आणि म्हणत असते की ऋषी तू असं करू शकत नाही, तू असं जाऊच शकत नाही. तर दुसरीकडे मात्र आता त्या कमळीने काय जादू केली म्हणून नयनताराला धक्का बसलेला असतो. तर राजन, अन्नपूर्णा आजींना हे सत्य समजतं की त्याची गौरी, खरंच त्याची गौरी ह्या गावामध्ये राहत होती आणि कमळीबाबतचं सत्य पण कळतं. पण कमळीला अजूनपर्यंत तिच्या वडिलांचं सत्य समजलेलं नसतं. पुढे सगळ्यात मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट तर असा आहे मित्रांनो की कमळीच्या आईच तिला सांगणार होती ना की तिचे खरे बाबा कोण आहेत, पण मात्र ह्या कामिनीने केलेला महामूर्खपणामुळे मालिकेत आता सगळ्यात मोठं वळण येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, कमळीच्या आईने आजपर्यंत कमळीपासून हे सत्य लपवण्यास खूप वर्ष लावली आणि त्याच्यामुळे मात्र कमळीवरती आजपर्यंत एवढी संकट आली. आणि हेच प्रकरण आता पुढे परत ह्या कामिनीने केलेलं असतं की कमळीच्या आईला गोळी घालून तिच्या बाबांचं खरं सत्य सांगण्यापासून वंचित ठेवलेलं असतं. म्हणजेच मित्रांनो, आता खरं तर मात्र आपल्या कमळीला तिच्या वडील कोण आहेत हे समजलेलंच नसतं. पण सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट तर तेव्हा येतो ज्यावेळेस मात्र आता कमळीच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात. तर दुसरीकडे मात्र आता कामिनीला असं वाटतं की कमळीच्या आईचा खेळ संपला. राजन आणि अन्नपूर्णा आजींना असं वाटतं की त्याची गौरी ह्याच गावामध्ये आहे, तिला लवकरात लवकर शोधलं पाहिजे. पण आता गावातील लोकांना तर असं वाटत असतं की गौरी काही वाचू शकत नाही, तिला गोळी लागलेली आहे. तर सगळ्यात मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट तर असा असतो की एकीकडे ह्या कामिनीने केलेला महामूर्खपणा म्हणजेच आता या मालिकेमध्ये सगळ्यात मोठं वळण घेऊन येणार आहे. कारण की आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की कमळीला आज ना उद्या तिच्या वडिलांचं सत्य समजेल, पण ज्या वेळेस टर्निंग पॉईंटला तिला सत्य समजणारच होतं त्याच वेळेस मात्र आता ह्यांनी गौरीलाच गायब केलेलं आहे. म्हणजेच आता गौरीलाच मरलेलं दाखवलेलं आहे. पण आता पुढे गौरी वाचते का काय हे पाहणं सगळ्यात मोठं रेंजक ट्विस्ट ठरणार आहे. आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, दुसरीकडे ऋषी आता कमळीच्या मदतीला जाणार आहे आणि ऋषीलाच सगळ्यात अगोदर हे सत्य समजणार आहे की कमळी मात्र तिच्या वडिलांचा एवढ्या वर्ष शोध घेत आहे, तर तिचे खरे वडील म्हणजेच राजन आहेत हे ऋषीला सगळ्यात आधी समजतं. म्हणजेच मित्रांनो, कहाणीत आता खूप सारे ट्विस्ट असे येणार आहेत. पण त्याच्या अगोदर मात्र कमळीला हे सत्य कसं समजेल की राजनच खरं तिचं बाबा आहे, तर ते न समजून देण्यासाठी ह्या कामिनीने डाव केलेला असतो आणि या डावामध्ये कामिनी यशस्वी ठरलेली असते. तर बघूया पुढे नेमकं काय घडतं, कमळीला तिच्या वडिलांचं सत्य समजतं का नाही, ह्या कामिनीला शिक्षा होती का नाही, तर ऋषी आपल्या कमळीला त्या कामिनीच्या तावडीतून वाचवतो का काय. कारण की मित्रांनो, कामिनीचं पुढचं टार्गेट असतं कमळी, कारण की कमळीला संपवलं तर मात्र सगळा काही विषय संपेल. तर बघूया पुढे नक्की काय घडतं. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.